सर प्लास्टिकमध्ये ठेवलेलं अन्न जे असतं ते खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो असं हां, म्हणतात. आता प्लास्टिक विषयी आता खूप गैरसमज सध्या चालू आहेत. कारण बरेच लोक अँटी प्लास्टिक आहेत. ओके. आता आमच्याकडे सुद्धा बरेच लोक येतात, त्यातले जागरूक असतात. ते म्हणतात प्लास्टिकच्या कपमधनं मला चहा नको. मला वाटतं आमदार सुधीर दादा गाडगीळ हे बरेचदा अच्छा. आमच्याकडे येतात प्रोग्रामला. ओके, ओके. ते स्वतः पीत नाहीत कधीच. अच्छा. ते प्लास्टिकमधनं तुम्ही चहा दिला तर ते पीत नाहीत. म्हणजे ओके. हे आपण फॉलो केलं पाहिजे बरोबर. सगळ्यांनी. तर चांगली का गोष्ट. केलं पाहिजे? तर प्लास्टिक ॲज सच वाईट नाहीये, पण प्लास्टिक हे केमिकल्स पासून बनवलेलं आहे. इट्स नॉट अ नॅचरल प्रॉडक्ट. हे शेवटी केमिकल्स पासून बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असे काही घटक आहेत की जे त्याच्यामधल्या कंटेंट्समध्ये पर्कोलेट होऊ शकतात. तर असं थॅलिन्स म्हणून एक त्याच्यामध्ये थॅलेट्स नावाचं केमिकल असतं. तर ते कार्सिनोजेनिक आहे. ओके. आता 2 टाईपची प्लास्टिक असतात. एक प्लास्टिक असतं ते म्हणजे सेफ प्लास्टिक ज्याला म्हणतो, की जे काय म्हणायचं त्याला, विविध संशोधनातनं असं दिसून आलंय की जे थॅलेट्स टाकत नाही. तर ते प्लास्टिक सेफ आहे. पण प्लास्टिकच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरम पदार्थ कधीही ठेवू नका. ओके. गरम चहा प्लास्टिकच्या कपमधनं पिऊ नका. प्लास्टिकमधनं तुम्ही एखादा थंड पदार्थ घेऊ शकता, आईस्क्रीम अच्छा. खाऊ शकता. त्याच्यामध्ये काही जात नाही. अच्छा. पण जर तुम्ही गरम चहा घेतलात तर त्या गरमीमुळं ते प्लास्टिक थोडंसं मेल्ट होतं आणि ओके. मायक्रोप्लास्टिक आणि नॅनो प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे अतिशय सूक्ष्म कण हे त्याच्यामध्ये जातात आणि हे ओके. प्लास्टिक हे नॉन बायोडिग्रेडेबल आहे. अच्छा. कुठलाही बायोलॉजिकल कुठलाही ऑर्गॅनिझम ते डायजेस्ट नाही करू शकत. ह्युमन बिंग ही नाही करू नाही शकत. करू शकत. त्यामुळे ते प्लास्टिक तुमच्या शरीरात गेलं की ते शरीरातच राहणार. ओके. मी परत पहिल्या गोष्टीत जातोय, ते इन्फ्लमेशन करणार. कारण तुमची बॉडी म्हणणार आहे प्लास्टिक माझं खाद्य नाहीये, मी बरोबर. प्लास्टिक खात नाही. बरोबर. मग ते आलंय का, त्या आल्यावरती मी त्याच्यावर अटॅक करतो म्हणून ते हम्म. पेशी सोडणार, त्याचं इन्फ्लमेशन करणार आणि दॅट कॅन लीड टू कॅन्सर. त्याच्यामुळं प्लास्टिकमधनं गरम पदार्थ कृपया खाऊ नका ओके. आणि ॲज फार ॲज पॉसिबल प्लास्टिकमध्ये गरम ठेवू नका आणि ते गरम खाऊ नका. गार पदार्थ तुम्ही ठेवू शकता, खाऊ शकता आणि ॲज फार ॲज पॉसिबल सिरॅमिकची किंवा स्टीलची भांडी वापरा तुम्ही.